शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक, खानदेशी बकर कसाब समाज आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। देवपूर येथील मोहम्मदी नगरमधील खाटीक समाज भवनात रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात धुळे शहर आणि तालुक्यातील गुणवंत मुलींना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। हा कार्यक्रम अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे अध्यक्ष युसुफ हाजी अब्दुल लतीफ यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वकील जुबेर शेख, पोलीस निरीक्षक राजन मोरे आणि गुरु अकादमीचे संचालक अशोक शेळके उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले। शहराध्यक्ष हाजी जावेद हाजी याकूब, झाकीर हाजी कमरुद्दीन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सर अब्दुल रशीद यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले। या उपक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले। सोसायटी यांच्या माध्यमातून जे गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम होता तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला। ज्या विद्यार्थ्यांनी 90+ 70+ जे मार्क घेतलेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी त्याचा कार्यक्रमाचा या ठिकाणी पार पडत आहे। त्यांना सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मी गुरुकरे फाउंडेशन संचालक अशोक शेळके सर आज गुरुकरे करिअर अकॅडमीच्या माध्यमातून धुळे या ठिकाणी आज 15 वर्ष कंप्लीट झाले। या गुरु अकॅडमीच्या माध्यमातून 175 विद्यार्थी PSI, 450 विद्यार्थी पोलीस आणि 266 विद्यार्थी आम्ही आजपर्यंत यशस्वी झाले। आज विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण आता 10वी झाले, 12वी झाले, 12वीनंतर आपल्याला करायचं काय, नोकरी कशी लागते, नोकरी लागण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस या ठिकाणी आयोजित करण्यात आले। धुळ्यामध्ये आपली गुरु अकॅडमी आहे। गुरु अकॅडमी सुद्धा 10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतले जातात। गुरु अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, PSI, तलाठी, ग्रामसेवक, एसटी महामंडळ, त्यानंतर कोर्ट अशा विविध प्रकारच्या सर्व्हिस सुद्धा तयारी करून घेतली जाते। मुलं म्हणतात की सर नोकरी लागण्यासाठी पैसा लागेल, तर पैसा वगैरे कुठे काही लागत नाही। त्यासाठी गुरुकरे फाउंडेशन निव्वळ मुस्लिम खाटीक समाजासाठी मोबदला तुम्हाला निःशुल्क फीमध्ये प्रशिक्षण देईल। त्यासाठी व्यक्ति का धंधा मुक्ति का हो, चाहे कोई भी मसला हमारे समाज का, हम लोग हमारे समाज के हर मसले को हमारे घर में और समाज में बैठ के हल कर देते। हमारे समाज का अल्लाह का बहुत बड़ा एहसान करा, मैं 2-1% सबका होगा जो दूसरे तरफ जाता है, लेकिन अल्लाह का बहुत बड़ा एहसान करम है कि समाज हमारा एक ताकत एकजुट। उसकी मिसाल ये है कि कल शकील प्रोफेसर हम लोग शकील प्रोफेसर परसों के दिन से वहां गए, जो मैं तो चिन्ह रहा था उसकी वजह बताता आपको। परसों के दिन नंदुरबार में प्रोग्राम था, कल नंदुरबार का प्रोग्राम अखंड खड़े रहे। परसों की रात उन्होंने पूरी कुर्बानी दी है, अक्का दिन खड़े रहे। वो प्रोग्राम करके हम लोग वहां से 7 बजे निकले। रास्ता खराब होने की वजह से हमको आते आते 10:10। तो शकील प्रोफेसर को मैंने कहा कि सर घर पे छोड़ दूं क्या, तो मामू अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक के ऑफिस के ऊपर तमाम एजुकेशन हमारे एजुकेशन के जो लोग हैं वो अपन सर्टिफिकेट लेके बैठे हैं। अभी मुझे वहां पे जाके पूरा शॉर्ट आउट करना है, पूरी तरतीब लगाना है। तो वो घर पे नहीं गए, हाईवे पे उनका घर है। वो उनको मैं बोल रहा था ऊपर जा रहा है, छोटे मामू बोले वो लोग वहां पे मेरा कब से रास्ता देखो आप 10 बजे सर डायरेक्ट यहाँ 10 बजे यहाँ के 11 बजे 12 बजे 1 बजे वो शकील सर को मालूम और उनकी टीम को मालूम। तुम जो कुर्बानी है पीछे जो किसी को दिखती नहीं, तुमको क्या दिख रहा, ये ट्रॉफी है, ये फूल, ये अपना मेडल है, एक सर्टिफिकेट दे दिए होगा। उसके पीछे की जो कुर्बानी है, जिन लोगों ने इसके पीछे कुर्बानी दी, उसकी अहमियत क्या है हमारी नजर में। हमने उसके बारे में कभी सोचा कि वो आदमी अपना जान, माल, वक्त और एक पूरी टीम जिन्होंने इस चीज को खड़ा किया, शहर के लोग, एजुकेशन के, उधर की अपनी जमात के लोग और सब लोगों ने मिलकर ये प्रोग्राम को बनाया है।